राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्याच्या राजकीय क्षितिजावर काही नवीन नावं ठसठशीतपणे समोर येऊ लागली आहेत. ही तरुण नावं आहेत आणि पुढच्या साधारणपणे 25 ते 30 वर्षांच्या कालावधीमध्ये ह्या नावांची ठाण्याच्या राजकीय क्षितिजावर एक महत्त्वाची भूमिका असणार आहे. अशापैकी एक नाव म्हणजे मंदार केणी. मंदार केणी हे ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकांचे अध्यक्ष आहेत. आज आपण मंदार केणी यांच्याशी बातचीत करतो आहोत. मंदार, सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय सांगशील, आज आम्हाला सगळीकडे मंदार केणी दिसतोय ठाण्यामध्ये? नाही, ही युवकांचं असलेलं प्रेम आहे माझ्यावर. सातत्याने त्यांच्याशी संवाद साधत असतो. मग ते त्यांचं कोणतंही काम असेल, हे पक्षांतर्गत असू दे किंवा पक्षाच्या बाहेरचं असू दे, त्या ठिकाणी कोणताही पक्ष न बघता ते मी त्यांचं काम करून देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. युवकांचा तुम्ही अध्यक्ष आहात. युवकांचे कुठले प्रश्न साधारणपणे त्यांना तुम्ही हात घालत आहातच? सातत्याने बघाल तर सध्या रोजगाराचा एक मोठा प्रश्न आहे युवकांमध्ये. आणि मला वाटतं मी विद्यार्थी असताना मला सगळे विद्यार्थ्यांनी तेच सांगितलं की TY झालो किंवा MBA झालो त्यानंतर ह्याच्या पुढे काय करायचं विद्यार्थ्यांनी, तर त्यांचं असतं की रोजगाराच्याकडे वळायचं. आज ठाण्यात पाहिलं तर तसा रोजगार तितका उपलब्ध नाही आहे. आज ठाण्याच्या लोकांना अंधेरी असेल, CST असेल किंवा नवी मुंबईत जावं लागतं आहे. तर ठाण्याच्या मुलांसाठी ठाण्यातच रोजगार निर्माण झाला तर मला वाटतं जे ठाणा स्टेशनवर आज जो लोड येतो आहे ट्रॅफिकचा, तो काहीतरी प्रमाणात कमी होईल आणि खूप इंधन बचत होऊ शकतं आणि त्याच्याने खूप ठाणेकरांना त्याचा फायदा होऊ शकतो एकंदरीत. आता आपण या रस्त्यावरून जातोय, तिकडे चारही बाजूला आपल्याला मोठमोठ्या IT कंपन्या दिसतात. या साईडला कॅपजेमिनी आहे, या साईडला आणखीही काही आहे. या सगळ्या कंपन्यांमध्ये किंवा ठाणे शहरामध्ये अशा प्रकारचं एखादं IT हब व्हावं असं आधीपासून सातत्याने मागणी होत होती. त्याला थोडाफार आकार देखील आलेला आहे. एक युवक म्हणून काय वाटतं की ह्या अशा प्रकारच्या नवीन रोजगाराच्या ज्या संधी आहेत या संदर्भात जागृती, कारण तुम्ही प्रतिनिधित्व करत असतात ते समाजातील तळागाळातील घटकांचं, त्यांच्यामध्ये या सगळ्याची जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून काही करतात का? नक्कीच. असं जसं तुम्ही म्हणालात की कॅपजेमिनी असेल किंवा रहेजा, रहेजांच्या बिल्डिंग्स असतील नवी मुंबईमध्ये, पण आपण पाहिलं तर सातत्याने नवी मुंबई गेले 15 वर्षापासून खूप चांगलं महापालिकेचं त्या काम चालू आहे आणि खूप चांगला त्यांनी नवी मुंबईकरांसाठी रोजगार इथे उपलब्ध करून दिला आहे. ह्याच पद्धतीचे भले आपल्याकडे IT पार्क्स ठाण्यात असतील, पण त्या IT पार्कमध्ये येणाऱ्या कंपन्या तितक्या प्रभावशील नाही आहेत. तर त्या कंपन्यांशी आपण काहीतरी बार्टर सिस्टम किंवा त्यांचे टॅक्सेस कुठे वाचतील किंवा कंपनीला देखील काहीतरी फायदा होईल असं महापालिकेने जर एक चांगलं पाऊल उचललं तर निश्चितच चांगल्या चांगल्या कंपन्या पण ठाण्यात येतील. कारण ठाण्याचे तरुण खूप उच्च शिक्षित आहेत, चांगले शिकलेले आहेत आणि होतकूर आहेत. त्यामुळे एक विजनरी तरुणांना जर आपण ठाण्यातच चान्स दिला तर निश्चितच तो एक चांगलं पाऊल असेल. मला एक सांग, मंदार केणींना आम्ही फक्त राजकारणात बघत नाही,
एक राजकारण करणारा माणूस मंदारकिनी नाही. मंदारकिनी एकीकडे मोठा व्यावसायिकसुद्धा आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये मधलं मोठं नाव मंदारकिनींचं आहे आणि त्याचप्रमाणे एक मराठी फिल्म प्रोड्युसर म्हणून सुद्धा तुम्ही नावारूपाला आलेला आहात. तुमची संदूक चांगलीच गाजली होती. काय सांगाल, राजकारणाची आणि व्यवसायाची सांगड कशी घालता? निश्चितच परत मलासुद्धा फॅमिली आहे आणि प्रत्येकाला असते. त्या फॅमिलीला जर पोट भरायचं आहे तर व्यवसाय हा केलाच पाहिजे. नाहीतर लोकांच्या मनात अजून एक शंका निर्माण होते की अरे ह्याच्याकडे ही इतकी गाडी आली कुठून, मग ह्याने काहीतरी फ्रॉड केला असावं, मग हा आपल्याला फसवतो आहे का, लोकांचेच पैसे वापरतो आहे का. तर असं काही नसून मी सकाळी माझं बिझनेस ऑफिस बघतो, त्याचप्रमाणे माझा बिझनेस कसा वाढेल ह्याकडे सुद्धा माझं लक्ष असतं. आणि बिझनेस करत असताना, व्यवसाय पुढे वाढवत असताना लोकांचं समाजकारण कसं करता येईल किंवा समाजाचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवता येईल ह्याच्याकडे पण तितक्याच इक्वलिटी लक्ष देतो. की फक्त राजकारण करायचं आहे आणि त्याच्यातून आपला वैयक्तिक फायदा साधायचा आहे असा काही उद्देश ठेवून कोणतंही राजकारण न करता समाजकारण करतोय. एकंदरीत काय सांगशील, एक व्यावसायिकसुद्धा आहेस आणि व्यावसायिकांच्या अनेक मुलाखती मी नेहमी घेत असतो. एक व्यावसायिक म्हणून तुझ्याकडे जे येणारी तरुण असतात त्यांना काय मार्गदर्शन करत असतो, काय मार्गदर्शन करशील? तरुणांना इतकंच मार्गदर्शन करेन की कोणतीही गोष्ट लगेच प्राप्त होत नाही. थोडा स्ट्रगल हा प्रत्येक फील्डमध्ये आहे. म्हणजे राजकारण असेल किंवा बिझनेस असेल, दोन्ही फील्ड अशा आहेत की थोडा स्ट्रगल हा करावाच लागतो. पण आजच्या तरुणांचे थोडं असतं की झटपट कसं पैसे मिळतील किंवा कसं काय करता येईल आणि मग चुकीच्या मार्गाला जातो आपण किंवा चुकीच्या ठिकाणी जाऊन पोचतो. तर युवकांना एवढंच विनंती राहील माझी की स्लो अँड स्टडी विन्स द रेस. आपण मेहनत करत राहा. कालावधीने एक 10-15 वर्षांनी तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, चांगली लोकं मिळतील सोबतीला आणि तुमचं नक्कीच कल्याण होईल. पण कोणत्याही झटपटीच्या जीवनामध्ये पटकन काहीतरी लाचार होऊन काहीतरी गमवून बसू नका. संदूकचा एक्सपिरियन्स तुझा कसा होता? कारण ही फिल्म मराठीमधली फिल्म होती आणि सुमित राघवन पहिल्यांदा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला होता, लीड रोलमध्ये आला होता. काय सांगशील, तुझा तो एक्सपिरियन्स कसा होता? निश्चितच माझी पहिली फिल्म येड्यांची जत्रा आम्ही केली होती आणि त्या फिल्मपासून खूप काही शिकायला मिळालं होतं. सुमित राघवनची मिसेस जर आपण म्हटलं तर ती एक महाराष्ट्रीयन आहे आणि सुमित एक खूप छान ॲक्टर आहे. तर आमच्या फिल्म जेव्हा आम्ही स्क्रिप्ट लिहिली तेव्हा आम्हाला हिज अ वन मॅन रोल होता तो. तर मग वन मॅन रोल कोणाला घ्यायचा, तर मराठीत तितका आम्हाला दांडगार कोणी वाटला नाही. कारण सपोर्टिंग ॲक्टर कोणी नसल्यामुळे आम्ही विचार केला की सुमितची पहिली फिल्म राहील आणि सुमितला खूप इच्छा होती की मराठीत त्यांनी काम करायचं आहे. एक कुठेतरी मराठी आणि हिंदीचं समीकरण जसं रितेश देशमुखांनी केलं की हिंदीमध्ये मराठी असून हिंदीमध्ये काम करतात, तर मग हिंदी लोकांनी मराठीत का नाही काम करू, ह्या दृष्टिकोनाने आम्ही मग सुमितला घ्यायचं ठरवलं. आणि नो डाऊट सुमितमुळे आमची फिल्म सुपरडुपर हिट झाली. द होल क्रेडिट गोज टू द टीम ऑफ संदूक आणि सुमित राघवन. पुढे काय करतोयस? सध्या एक डेली सोपचं आमचं वर्किंग चालू आहे आणि काही 2-3 प्रोजेक्ट्स लाईनअप आहेत. येत्या काळात स्लोली जसं कंप्लीट होईल तसं निश्चितच आपल्याला कळवीन. आणि जे काही अजून खूप सारे विचार आहेत डोक्यात की नवीन तरुणांना कसा कुठे चान्स देता येईल. कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये पोचायचं म्हटलं की कोणाची तरी ओळख लागते किंवा काहीतरी स्ट्रगल करावा लागतो. तर हा मार्ग अजून कसा सोपा करता येईल ह्या दृष्टीकडे पण आमच्या प्रोडक्शन हाऊसचं लक्ष आहे. मी एक बघितलेलं आहे मंदारकिनीचे, म्हणजे ठाण्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये काही माणसं अशी आहेत की जे सर्वपक्षीय मैत्री ठेवून आहेत. मग एकीकडे मंदारची श्रीकांत शिंदेशी एकदम खास दोस्ती असते. म्हणजे असं बऱ्याचदा असं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये एकमेकांच्या ह्याच्यातनं विस्ताव जात नाही, पण तुम्ही मात्र सगळ्यांशी छानपैकी दोस्ती राखून असता. काय सांगाल, कुणाकडनं शिकलं आहे? निश्चितच बाबांकडून शिकलेलो आहे. बिझनेस एंटरप्रेनर असल्यामुळे सगळ्या पक्षांचे संबंध येतातच म्हणावं. मग ते वेगवेगळे इश्यूज घेऊन असतील किंवा काय घेऊन असतील. आणि श्रीकांत शिंदेंचं म्हणालात तर श्रीकांत शिंदे आणि मी एक प्राथमिक नाव घेतलं, बाकीचे नाव घेत नाही. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि खूप वर्षापासून मैत्री आहे. कधी कधी आम्ही विचार पण नव्हता केला की तो खासदार होईल आणि मी अध्यक्ष म्हणून काम करत असेन. तर मुळातच एक लोकांना स्वभाव आवडतो आणि त्यामुळे एक मैत्रीची कुठेतरी नाळ जुळून जाते. पण कोणत्याही पक्षाचा भेदभाव हा
इलेक्शन पुरता असतो, पण एखादं समाजकारण करायचं तर सर्व पक्षांनी येऊन ते करायचं असं. जसं धरणाचा आता प्रश्न असेल तर शिंदेसाहेबांनी सगळ्या पक्षीयांना घेऊन तो प्रश्न मांडलेला आहे आणि हेच समाजकारण असतं. तर राजकारणाच्या ठिकाणी असलेलं नो डाऊट जर मी काय चुकत असतील तर नक्कीच त्यांना त्यांची चूक समोरच्या पक्षाला दाखवून देतो, पण एखादं समोरचा पक्ष जर चांगलं काम करत असेल तर नक्कीच त्याला सपोर्ट देखील आम्ही करतो. महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि मंदार नगरसेवक होणार हे सगळ्यांना माहिती आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीला मंदार उभा राहणार. तुमची कितपत तयारी झालेली? खरं सांगायचं तर तसं अजून तरी काही तयारी काही नाही आहे, पण बघूया. जर देवाच्या हातात असेल तर नक्कीच पक्ष देखील विचार करेल आणि जर पक्षाने तिकीट दिली तर नक्कीच लढवू आणि ती जिंकूनसुद्धा आणूया. कारण गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने कळवा प्रभागात काम करतो आहे आणि लोकांनी काम बघितलेलं आहे की कोणत्या पद्धतीचं काम आहे आणि कसं. जर कळव्याचा आज काय सोयी नव्हत्या त्या सोयी आम्ही उपलब्ध करून दिल्या, तर चान्स दिला तर नक्कीच तो हात जाऊन देणार नाही आणि त्याला न्याय मिळवून देऊ. हे होते मंदार केणी. गेल्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये मंदार केणी राजकारणी पण झालेले आहेत हे मला आत्ताच्या इंटरव्ह्यूवरून त्यांच्या काही उत्तरांवरनं निश्चितपणे लक्षात येत आहे. एनिवे, आज त्यांचा वाढदिवस आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय. पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 022-2530-5723. डॉक्टर विवेक लोलगे. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादाजी कोंड स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.